आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। प्रशासकीय निकष आणि तांत्रिक त्रुटींमुळे जिल्हा परिषदेचा 1 आणि पंचायत समितीचे 10 असे एकूण 11 अर्ज बाद करण्यात आले आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। प्रशासकीय निकष आणि तांत्रिक त्रुटींमुळे जिल्हा परिषदेचा 1 आणि पंचायत समितीचे 10 असे एकूण 11 अर्ज बाद करण्यात आले आहेत। या प्रक्रियेनंतर आता तालुक्यात निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापू लागले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर जिल्हा परिषदेसाठी आता 67 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 139 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत। सर्वाधिक फटका पंचायत समितीच्या इच्छुकांना बसला असून मौजे सांगाव गणातून सर्वाधिक 2 अर्ज अवैध ठरले आहेत। जिल्हा परिषद म्हाकवे अश्विनी कांबळे, मौजे सांगाव पंचायत समिती सावंत कांबळे, दत्तात्रय कांबळे, सिद्धनेरली पंचायत समिती पूनम सुळगावे, बोरवडे पंचायत समिती गुंडाप्पा राहू काशीत, हळदी पंचायत समिती सरिता काळुगडे, माध्याळ पंचायत समिती दयानंद पुंडलिक सोनार या सर्वांचे अर्ज अवैध ठरण्यात आले आहेत। अर्ज छाननीनंतर आता राजकीय पक्षांच्या हालचाली बंडखोरी रोखण्याकडे वळल्या आहेत। 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे। या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत किती उमेदवार माघार घेतात यावरच निवडणुकीचं अंतिम चित्र आणि होणारी कांटेकी टक्कर स्पष्ट होणार आहे।